भारतामध्ये पहिली एनर्जी ड्रिंक आणण्याचा विचार करणारा एक एंटरप्रेन्योर होता, पण त्याचा पहिलाच अटेम्प्ट फेल झाला. हो खरंच, लोकांनी त्याचं प्रोडक्ट एकदा ट्राय केलं आणि मग कधीच परत घेतलं नाही. आता प्रश्न पडतो, प्रोडक्ट वाईट होतं का? ही लोक प्रोडक्ट घ्यायला तयारच नव्हते. हाच ट्विस्ट आजच्या केस स्टडीमध्ये आहे. हीच खरी स्टोरी आहे प्रोडक्ट पॅकेजिंग आणि परसेप्शन यांचा खेळ. आणि हे समजून घेणं कोणत्याही प्रीमियम ब्रँडसाठी गेम चेंजर ठरू शकतं. हॅपी थॉट्स मित्रांनो, मी आहे संजय चौधरी, बिझनेस केस स्टडी एक्सपर्ट. आज आपण पाहणार आहोत अशी एक सिंपल वाटणारी आयडिया भारतात लक्झरी ब्रँड बनली आणि त्याच्या स्ट्रॅटेजीमध्ये असं काय सिक्रेट आहे ज्यामुळे बाकी ब्रँड्स अजून स्ट्रगल करत आहेत. हा दुसरा तिसरा कोणताच ब्रँड नसून हा आहे क्लिअर प्रीमियम वॉटर, ज्याचा फाउंडर आहे नयन शाह. नयनने MBA पूर्ण केलं आणि नंतर जॉब केला, पण थोड्याच दिवसांनी जॉब सोडला कारण त्याला आतून काहीतरी स्वतःचं मोठं करायचं होतं. तो बिझनेस आयडिया शोधत असताना त्याला एक गोष्ट जाणवली. भारतात एनर्जी ड्रिंक कल्चर अजून डेव्हलप झालं नव्हतं. त्या काळात लोकांना फक्त कोक, पेप्सी, थम्सअप किंवा फ्रुटी माहिती होती. म्हणजे लोकांच्या सवयी सॉफ्ट ड्रिंकवर थांबल्या होत्या. मग त्याने विचार केला, एनर्जी ड्रिंकमध्ये कोणीच नाही तर आपण आधी मार्केटमध्ये आलो तर आपल्याला लीडर म्हणून ओळखलं जाईल. आणि अशा विचाराने 2005मध्ये त्याने करण नावाची एनर्जी ड्रिंक कंपनी सुरू केली. सुरुवातीला लोकांना प्रोडक्ट आवडलं, ॲट्रॅक्टिव्ह कॅन, कॅची नाव. पण प्रॉब्लेम होती किंमत. एका कॅनची किंमत होती 75 रुपये, जी त्या काळातल्या कोक किंवा पेप्सीपेक्षा खूपच जास्त होती. भारतीय लोकांचा स्वभाव एकदम क्लिअर आहे. तो नेहमी व्हॅल्यू फॉर मनी बघतो. महागडं काही दिसलं की इम्प्रेस होतो, पण रोज वापरत नाही. त्यामुळे करण लोकांनी क्युरिओसिटी म्हणून एकदा ट्राय केलं, पण रिपीट खरेदी केली नाही. कारण त्यांच्या मनात विचार यायचा, 75 रुपयाचा एनर्जी ड्रिंक घेण्यापेक्षा 10 रुपयात पेप्सी घेणं बरं. तहान भागवायची असेल तर स्वस्त पर्यायच का नाही घ्यायचा. अशा माइंडसेटमुळे रिपीट सेल बंद झाला. त्या काळात करंटला मोठा कॉम्पिटिटर होता रेड बुल, जो आधी जगभरात प्रसिद्ध झाला होता. रेड बुल फक्त ड्रिंक नव्हता, तो लाईफस्टाईल ब्रँड होता. फॉर्म्युला 1 पासून स्काय डायव्हिंग आणि स्टंट शोजपर्यंत त्यांची ब्रँडिंग एनर्जी थ्रिलशी कनेक्ट होती. त्यामुळे रेड बुल म्हणजेच एक्साइटमेंट अशी क्लिअर इमेज तयार झाली होती. यामुळे 2009पर्यंत करंटचं रेव्हेन्यू फक्त 60 लाखावर थांबलं आणि रेड बुलने मार्केट काबीज केलं. पण नयनने हार मानली नाही. त्याने विचार केला, लोक रोज काय पितात? आणि उत्तर मिळालं, पाणी. बिकॉज स्मार्ट एंटरप्रेन्योर्स टर्न डेली नीड्स इनटू बिझनेस ऑपॉर्च्युनिटी. आणि हाच विचार घेऊन नयनने क्लिअर प्रीमियम वॉटर सुरू केलं. त्याचा मऊ स्मार्ट होता, कारण प्रीमियम वॉटर बॉटलचा वापर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इव्हेंट कॅटरिंगमध्ये जास्त होता. बिस्लरीसारखे ब्रँड्स मास मार्केटमध्ये स्ट्रॉंग होते, पण लक्झरी आणि क्लासिक दिसणारं वॉटर बॉटल हवं असलेलं ग्राहक हॉटेल आणि फाईन डाईनमध्ये होतं. क्लिअरने हा गॅप पकडला. त्याची बॉटल डिझाईन एलिगंट होती, पॅकेजिंग प्रीमियम होती आणि जेव्हा एखाद्या 5 स्टार रेस्टॉरंटमध्ये बॉटल टेबलवर दिसायची तेव्हा ती इन्स्टंटली क्लासिक वाटायची. म्हणून ब्रँडला लक्झरी पोझिशन मिळाली आणि सुरुवातीला बिझनेस वाढला. पण या सक्सेसमध्ये एक चॅलेंज होता. क्लिअरचा कस्टमर बेस लिमिटेड होता. सामान्य लोक दुकानातून क्लिअर घेत नव्हते कारण त्याची किंमत नॉर्मल वॉटर बॉटलपेक्षा जास्त होती. म्हणजे क्लिअरचं रेव्हेन्यू हॉटेल्स आणि इव्हेंट्सवर डिपेंड होतं. त्यामुळे ब्रँड इंडिपेंडेंट नव्हता, पण तरीही प्रीमियम इमेजमुळे क्लिअरची ओळख बनू लागली. नयनला इथे एक मोठा गॅप दिसला. लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर फक्त प्रोडक्टवर नाही तर त्याच्या लुक आणि फीलवरही काम करायला हवं. त्यामुळे त्याने राऊंड बॉटलऐवजी स्क्वेअर शेपच्या बॉटल्स तयार केल्या आणि त्यांना बोल्ड व्हर्टिकल लेबल दिलं. ही डिझाईन स्टायलिश होती, ॲट्रॅक्टिव्ह होती आणि पाहता क्षणी प्रीमियम वाटायची. त्यामुळे ग्राहकांच्या मनात क्लिअर प्रीमियम ब्रँड बसू लागलं. मग पॅन्डेमिक आला, लॉजिस्टिक खर्च वाढला, पण क्लिअरने त्यातही एक स्मार्ट उपाय शोधला. त्यांनी स्वतःच्या फॅक्टरी बांधल्या नाहीत,
तर लोकल मॅन्युफॅक्चरर्ससोबत पार्टनरशिप केली. तेथे स्थानिक बॉटलिंग प्लांट्समध्ये बाटल्या भरल्या जायच्या. यामुळे ट्रान्सपोर्ट कॉस्ट कमी झाला, पाणी ताजं राहिलं आणि स्थानिक लोकांना रोजगार मिळाला. या मॉडेलला बिझनेसमध्ये ॲसेट लाईट स्ट्रॅटर्जी म्हणतात. म्हणजे स्वतः मोठी इन्फ्रास्ट्रक्चर न उभारता लोकल रिसोर्सेस वापरून ग्रोथ करणं म्हणतात. यामुळे क्लिअरने देशभर जलद गतीने विस्तार केला. आज क्लिअरची प्रेझेन्स 11,000 पेक्षा जास्त रिटेल आउटलेट्समध्ये दिसतात. ब्रँडचं फेस बनलं ऋतिक रोशन, कारण त्यांची इमेज फिट, स्टायलिश आणि क्लासी होती, जी क्लिअर प्रीमियम वॉटरच्या वाईब्सशी परफेक्ट मॅच झाली. त्यामुळे ब्रँडचं व्हॅल्यू परसेप्शन आणखी वाढलं. त्यानंतर क्लिअरने प्रीमियम सेगमेंटमध्ये आणखी 2 मोठे प्रोडक्ट्स आणले, एनयू बाय क्लिअर आणि केल्झाई सिक्रेट्स. एनयू बाय क्लिअर हे नॅचरल हिमालयन वॉटर होतं, तर केल्झाई सिक्रेट्स हा ऑर्गॅनिक वॉटर बेस ब्रँड होता, जो रेअर आणि मिनरल रिच होता. म्हणजे क्लिअरने आपल्या पोर्टफोलिओमध्ये नॉर्मल ते प्रीमियम असा बॅलन्स तयार केला. या डिसिजनमुळे क्लिअर फक्त पाणी विकणारा ब्रँड नाही राहिला, तर तो सस्टेनेबल लाईफस्टाईल ब्रँड बनला. आज त्यांचा वार्षिक रेव्हेन्यू 300 कोटींवर आहे आणि JM फायनान्शियल सारख्या मोठ्या संस्थेने क्लिअर ब्रँडमध्ये 45 कोटीची गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक म्हणजे फक्त पैसा नाही, तर क्लिअरच्या भविष्यातील विश्वाचं प्रतीक आहे. या पैशामुळे उत्पादन क्षमता वाढली. दररोज 50 लाख बाटल्यांवरून 75 लाख बाटल्या प्रतिदिन तयार करण्याचं फोकस ठेवलं, म्हणजे जवळपास 50% वाढ झाली. याचा अर्थ क्लिअर जलद गतीने वाढतो आणि मागणीही मोठी होते. मित्रांनो, येथे एक हार्ड ट्रूथ आहे. 95% लोक बिझनेस सुरू करताना फक्त एक्साइटमेंटने सुरू करतात, पण स्ट्रॅटर्जी, प्लॅनिंग आणि पेशन्स नसतो. त्यामुळे पहिल्या काही वर्षात बरेच बिझनेस फेल होतात, पण 5% लोक वेगळे असतात. ते सुरुवातीपासून स्ट्रॅटर्जी तयार करतात, कस्टमर सायकोलॉजी समजतात, अपयश आलं तरी थांबत नाहीत आणि सस्टेनेबल ग्रोथ मिळवतात. सायकोलॉजीमध्ये एक प्रिन्सिपल आहे, डिलेड ग्रॅटिफिकेशन. जे लोक शॉर्ट टर्म आनंद सोडून लॉंग टर्म ग्रोथ निवडतात, ते सस्टेनेबल सक्सेस मिळवतात. आणि ह्याच माइंडसेटमुळे क्लिअर आज इतक्या उंचीवर पोहोचला आहे. मग प्रश्न आहे, तुम्ही 95% लोकांमध्ये राहणार की 5% लोकांमध्ये? कारण तुमचं फ्युचर ठरवतं तुमचं आजचं डिसिजन. जर या व्हिडिओमधून तुम्हाला इन्स्पिरेशन, स्ट्रॅटर्जी किंवा थोडीशी क्लॅरिटी मिळाली असेल, तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सेटअप मास्टर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण असंच नॉलेज आणि क्लॅरिटी तुम्हाला 5% विनरच्या लीगमध्ये घेऊन जाते.